हाय बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? गोष्टी वाचताय ना? आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे पुण्यवान माणूस. आपल्या समाजात आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला अशी अनेक पुण्यवान माणसं असतात. आपल्याला त्या माणसांना ओळखता आलं पाहिजे आणि आपण सुद्धा आपल्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे. वृत्ती आणि प्रवृत्तीनुसार माणूस चांगला किंवा वाईट हे नेहमी ठरत असतं. तर आपण आपली वृत्ती कशी ठरवायची हे या गोष्टीवरून तुम्हाला कदाचित ठरवता येईल. तर आजची गोष्ट आपण बघूया. एका गावामध्ये मेघनाथ नावाचा एक तरुण मुलगा राहत असतो. अगदीच तरुण. त्याला असं वाटत असतं की मी खूप काही केलं पाहिजे, महत्त्वाकांक्षी असतो तो. पण घरची परिस्थिती त्याची तशी बेताची आणि हालाकीची असते. एक दिवशी तो काय करतो, त्याच्या मामाच्या गावी त्याला मामाला भेटण्यासाठी म्हणून जातो. मामाशी बातचीत करत असताना या सगळ्या गोष्टी होतात. सध्या काय करतोयस वगैरे मामा विचारतो. त्यावेळी तो म्हणतो की करायचं तर बरंच काही आहे, पण हातामध्ये पुरेसा पैसा नाही आहे. त्यावेळी मामा एक गोष्ट त्याला सुचवतो की आमच्या गावामध्ये एक असा पुण्यवान माणूस आहे आणि लक्ष्मीनाथ असं त्याचं नाव आहे. तर त्या व्यक्तीला जाऊन तू जर का भेटलास आणि तुझी व्यथा सांगितलीस किंवा तुला जे काही करायचं आहे, तुझी महत्त्वाकांक्षा सांगितलीस, तर तो तुला नक्की मदत करू शकेल. कारण अशा बऱ्याच जणांना आत्तापर्यंत त्यांनी मदत केलेली आहे. मेघनाथला ते काही इतकंसं रुचत नाही. ते जे लक्ष्मीनाथ म्हणून जे कोणी व्यक्ती असते ते त्याला माहिती असते. पण ज्याचा बोलबाला असतो तो माणूस चांगला असेलच असं आपण ठरवू शकत नाही, असं त्याच्या मनामध्ये कुठेतरी येतं. पण हातावर हात धरून बसून सुद्धा काही होणार नाही. आपल्याला प्रयत्न तर काहीतरी केले पाहिजेत. म्हणून मामाच्या सांगण्यावरून तो लक्ष्मीनाथ यांच्याकडे जातो. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांची भेट घेतो, आपली ओळख सांगतो. त्यावेळी लक्ष्मीनाथ त्याला ओळखतात आणि ते म्हणतात, तुझे वडील गुरुजी होते ना? माझी आणि तुझ्या वडिलांची चांगलाच परिचय आहे. आमची ओळखसुद्धा होती. तुझ्या वडिलांसारखे शिक्षक परत मिळणं म्हणजे कठीण आहे रे बाबा. खूप चांगले शिकवायचे तुझे वडील. तर आता तू का म्हणून माझ्याकडे आला आहेस? त्यावेळी तो सांगतो की मला माझं शिक्षण झालं आहे. मला नोकरी वगैरे करण्यामध्ये काही स्वारस्य नाही आहे. मला व्यवसाय करायचा आहे, धंदा बिझनेस करायचा आहे. पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर मला कोणी कर्ज देऊ केलं ना, तर मी ते कर्ज परत माझं ज्यावेळी चांगलं होईल त्यावेळी त्याचे परत करेन. आत्ता मला मदतीची गरज आहे. त्यावेळी लक्ष्मीनाथ उठतात, तिजोरीमधून 1000 रुपये काढतात आणि त्याला विचारतात, एवढे पैसे पुरेसे आहेत का तुला? त्यावेळी जो मेघनाथ असतो तो आपला आनंद लपवू शकत नाही. तो म्हणतो, पुरेसे खूप आहेत मला एवढे माझा व्यवसाय सुरू करण्यासाठी. तो निघायला जातो. त्यावेळेला लक्ष्मीनाथ म्हणतात, थांब, आपण व्यवहार करतोय. माझी एक अट आहे. हे पैसे मी तुला दिले आहेत, या पैशाचं दर महिन्याचं किंवा असं काही मी तुझ्याकडे व्याज नाही मागणार. हे 1000 रुपये दिलेत, पुढल्या वर्षी तू याचे 2000 रुपये मला आणून द्यायचे. माझे पैसे परत करत असताना मला 1000चे 2000 रुपये हवे. आणि समजा त्या वर्षी तुला जर का पुढल्या वर्षी पैसे परत करायला नाही जमले, तर ते पैसे डबल होतील, दुप्पट होतील. 2000चे 4000 होतील. मेघनाथ म्हणतो, असं कसं? ते म्हणतात, व्यवहार सरळ आहे. जर का मी तुझ्याकडे दर महिन्याचं व्याज घेतलं तर ते किती होईल तू विचार कर. ते मी तुझ्याकडनं घेतच नाही आहे. मी तुझ्याकडे वर्षात एवढे पैसे मागतोय. आता त्याला त्या वेळेला त्याला गरज असते म्हणून तो ते मान्य करतो आणि ते पैसे घेऊन तो निघणार असतो. तेवढ्यात एक कागद देतात ते आणि त्याच्यावरती त्याची सही करून रीतसर सगळा व्यवहार पूर्ण करतात. तिथून मेघनाथ निघतो. आपला दुसऱ्या दिवसापासून व्यवहाराच्या याला लागतो, कामाला लागतो. आणि त्या पैशांमध्ये लक्ष्मीनाथ यांच्याकडनं आणलेल्या काय जादू असते की त्याला महिन्याभरामध्ये भरभराट होते. त्या व्यापारामध्ये त्याला खूप प्रचंड पैसा मिळतो आणि त्या 1000 रुपयाचे त्याचा सगळा खर्च वगैरे वगळून 25,000 रुपये त्याला मिळतात. विचार करा मुलांना, त्याच्यामागे त्याची अविश्रांत मेहनत वगैरे हा सगळा भाग असतोच. मग तो विचार करतो मेघनाथ की आपण आता हे जे पैसे त्यांच्याकडनं घेतलेले आहेत हे पैसे त्यांना नेऊन आपण परत दिले पाहिजे. 2000 रुपये तर द्यायचे आहेत आपल्याला, कशाला मागे पुढे करायचं. पण धंद्यामधला व्यापारामधला एक त्याचा जो मित्र असतो तो येतो आणि त्याला म्हणतो की तुझ्याकडे 25 रुपये असतील का? एक खूप छान व्यापाराची संधी आपल्याला आलेली आहे. माझे थोडे पैसे आणि तुझे थोडे पैसे असे आपण गुंतवून इथून बाहेर जायचं आणि मोठा व्यापार करायचा. बघ तुला मान्य आहे का?
त्यावेळी मेघनाथच्या मनामध्ये किती पैसे साधारण आपल्याला मिळतील. तो म्हणतो अरे काही विचारू नकोस, लाखांच्या घरात पैसे मिळतील. लाखांच्या घरात पैसे मिळतील म्हटल्यावर मेघनाथचे डोळे चमकतात. तो लगेच ताबडतोब तयार होतो आणि त्याच्या डोक्यात विचार येतो की लक्ष्मीनाथ यांचे पैसे काय मी नंतर या वर्षीचे पुढल्या वर्षी देईन, 2000चे दुप्पट होतील, 4000 देईन. मला जर लाखो रुपये मिळणार असतील तर त्यातनं तेवढे पैसे द्यायला मला काहीच हरकत नाही आहे, असा तो विचार करतो. आणि ते पैसे वगैरे घेऊन ते लोक जहाजाने प्रवास करून दुसऱ्या याच्यामध्ये प्रांतामध्ये जातात. तिथे नारळाचा व्यापार, मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार, कापडाचा व्यापार, जमीन विक्री खरेदी, या सगळ्या व्यापारामध्ये त्याला भरपूर पैसे मिळतात. तो एक नावाजलेला व्यापारी होतो. असे भरपूर पैसे तो जमवतो आणि जवळजवळ 2-3 वर्षांनी आपल्या गावाकडे परत येतो. गावी आता बाकी तो अगदी ख्यातनाम असा व्यापारी म्हणून आलेला असतो. तिथे तो एक छानपैकी सराफाचं म्हणजे सोनाराचं दुकान वगैरे उघडतो आणि आता गावी राहण्याचा तो विचार करतो. असे वेगवेगळे त्याचे व्यवसाय सुरू करतो आणि गावात राहण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान लक्ष्मीनाथांकडनं घेतलेले पैसे तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो. एक दिवशी पेढीवर बसलेला असताना समोरून लक्ष्मीनाथ त्याच्या दुकानाच्या दिशेने येत असलेले त्याला लक्ष्मीनाथांना येताना बघून त्याच्या डोळ्यासमोर अचानक त्याने घेतलेल्या पैशांचा हिशोब तरळायला लागतो की अरे आपण यांच्याकडनं घेतलेली मुद्दल म्हणजे पैसे आणि त्याच्यावर झालेलं व्याज, तर हे सगळं ज्यावेळी तो मोजतो त्यावेळेला तो आकडा 63-64 हजारांच्या घरात गेलेला असतो. त्याच्या लक्षात येतं. तसं ताबडतोब तो पेढीवरून उठतो आणि पाठीमागच्या दाराने सटकतो. आपल्या नोकराला काही काही सूचना देतो आणि तिथून तो निघतो. पैसे द्यायला लागू नये त्या क्षणी लक्ष्मीनाथांना म्हणून बघा माणसाकडे लबाडी कशी असते. त्याच्या गरजेला जो माणूस उभा राहिला त्या माणसाला त्याचेच पैसे परत करण्यासाठी मेघनाथ लबाडी करतोय. म्हणजे कला असून किंवा कर्तबगारी असून सुद्धा माणसाने जर का लबाडी केली तर त्याचं काय व्यक्तिमत्व असू शकतं, आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे कीर्ती असेल, पण तुमची वागणूकच जर का चांगली नाही आहे तर मग त्या सगळ्या गोष्टी निरर्थक असतात मुलांना. आणि लक्ष्मीनाथ दुकानाकडे येतात आणि त्या नोकराला विचारतात काय रे तुझे शेठ गेले कुठे. त्यावेळी शेठ आमचे शेठ घाई गडबडीत एका कामासाठी म्हणून निघून गेले असं नोकर सांगतो. काय हवंय तुम्हाला, तुमची बाकी सेवा करा असं ते सांगून गेले. तेव्हा ते म्हणतात माझ्या मुलीचं धाकट्या मुलीचं लग्न आहे त्यावेळी मला हार बघायचा आहे. तो म्हणतो ठीक आहे आणि हार दाखवतो. त्यातला एक हार ते निवडतात आणि त्याची किंमत 6000 रुपये असते. पाकिटामध्ये बघतात तर त्यांनी 5000 रुपये पाकिटातनं आणलेले असतात, 1000 रुपये कमी असतात. त्यावेळी लक्ष्मीनाथ म्हणतात माझ्याकडे 1000 रुपये कमी आहे, उद्या कोणाकडनं तरी पाठवून दिले तर चालणार आहेत का. तर नोकर पटकन आठवतो की त्याच्या मालकाने त्याला सांगितलेलं असतं की जास्ती उधारी ठेवू नको, पण त्यांना जे हवं आहे ते थोडेफार पैसे असतील तर त्यांना देऊन टाक. आणि हे तो आठवतो आणि की तो म्हणतो ठीक आहे तुम्ही उद्या पैसे दिलेत तरी चालतील. तो हार त्यांच्या सुपूर्द करतो, 5000 रुपये घेतो आणि नंतर ज्या वेळेला मेघनाथ तिथे येतो त्याला सगळी हकीकत सांगतो. तो म्हणाला ठीक आहे ना 1000 रुपये एवढं काही नाही आणि देतील परत वगैरे असं तो म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी मात्र मुलांना काय होतं माहिती आहे का की लक्ष्मीनाथांच्या निधनाची बातमी गावभर पसरते. ती मेघनाथपर्यंत पण येऊन पोचते. मेघनाथाला थोडंसं वाटतं म्हणून तो त्यांच्या इथे त्यांच्या शोकसभेला जातो. बघतो तर अनेक लोक जमलेले असतात, त्यांची स्तुती करत असतात की खूप पुण्यवंत माणूस होता, चांगला माणूस आपल्यामधून निघून गेला, लोकांसाठी सदैव त्याने काही ना काहीतरी चांगलंच केलेलं होतं. आणि तेव्हा मेघनाथाच्या मनामध्ये असं येतं कसला चांगला माणूस, तरुणांच्या त्यांना जे हवं असतं ज्या वेळेला गरजेच्या वेळेला त्याचा फायदा करून घेतो, स्वतःचे मात्र त्याच्यामध्ये एवढं व्याज त्याच्याकडून वसूल करतो आणि त्याला हे पटत नाही. आणि त्यावेळेला ते सगळं झाल्यावरती त्यांचा मोठा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो की माझे वडील या गावामध्ये कोणाचंही काही देणं लागत नव्हते, मात्र माझ्या वडिलांचं अनेक जण देणं लागत होते. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन खूप जणांनी त्यांना आजपर्यंत लुबाडलेलं आहे. तर असे जर का कोणाचे पैसे माझ्या वडिलांचे राहिले असतील कोणाकडे तर ते कृपया आणून द्यायचे. त्यांची हिशोबाची वही काही आम्हाला सापडत नाही कुठे ठेवलेली. आणि त्याच वेळी मेघनाथचे सासरे, ज्या मुलीशी त्यांनी लग्न केलेलं असतं, विवाह केलेला असतो, त्याचे सासरे उभे राहतात आणि ते सांगतात की त्यांची एक वही माझ्याकडे आहे,
त्यावेळी मेघनाथ सपापतो आणि त्याला एक धडकी भरते की अरे आपला सुद्धा हिशोब लिहून ठेवला असेल का त्यांनी. पण मेघनाथच्या सासऱ्यांना आधीच सगळं माहीत असतं की मेघनाथ एवढा श्रीमंत कोणाच्या बळावर झाला आहे ते. तो लगेच पाठोपाठ सासऱ्यांच्या येतो आणि त्यांना विचारतो की त्या वहीमध्ये काय हिशोब लिहून ठेवला आहे. तर सासरे म्हणतात तुझा किती लेखाजोखा लिहून ठेवलाय हे सगळं तुला बघायचं आहे का लक्ष्मीनाथांनी. हो, तो माणूस म्हणे मेघनाथ म्हणतो लुच्चाच माणूस आहे, त्याने किती हिशोब लिहून ठेवलाय ते सांगा मला. ते म्हणतात कोण लुच्चा, ही घे ही वाच वही. आणि ज्यावेळी तो ती वही वाचतो त्यावेळी त्या वहीमध्ये लिहिलेलं असतं की मी लोकांना त्यांच्या गरजेला मदत करतो, ते दिलेले पैसे हे दान स्वरूपात दिले अशा प्रकारे मी देतो. पण मी सांगताना सांगत नाही की मी ते दान स्वरूपात दिले, कारण मग ज्याला गरज नाही आहे तो सुद्धा येऊन माझ्याकडनं पैसे घेऊन जाईल. मी त्याच्याकडनं जो कागद करून घेतो तो गेल्यावरती तो फाडून टाकतो. असे पैसे आले तर पुन्हा त्याच कामासाठी वापरायचं, लोकांना मदत करण्यासाठी. तर माझी अशी इच्छा आहे की मी गेल्यानंतर माझं हे जे कार्य आहे हे कोणीतरी पुढे चालू ठेवावं. आणि त्यावेळी मेघनाथच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं आणि सासरे विचारतात सांग बरं आता कोण लुच्चा. त्यावेळी मेघनाथ म्हणतो की मी. आणि त्या दुसऱ्याच दिवशी जाऊन त्याच्या मुलाला तो त्याचे जे 63,000 रुपये 64,000 रुपये असतात ते जाऊन परत करतो आणि त्यांचं कार्य लक्ष्मीनाथांचं पुढे चालू ठेवतो. तर बघितलं मुलांनो, आपण दुसऱ्याबद्दल जी काही चूक करतो किंवा दुसऱ्याला फसवणुकीचा जो प्रयत्न करतो ती आपल्या कधीतरी गळ्याशी येऊ शकते. त्या माणसाचा हेतू चांगला असतो पण आपला दृष्टिकोन वाईट असतो त्याच्याकडे बघण्याचा. त्यामुळे बघत असताना आपली दृष्टी ही नेहमी निर्मळच ठेवा. समोरच्या माणसाला जे काही समजायचं आहे तो त्याच्या कृत्यातनं हळूहळू काळ सगळं समजावत जातो. काळ हे प्रत्येक गोष्टीवरचं उत्तर असतं. तुम्ही तुमची नजर चांगली ठेवलीत तर तुम्हाला काहीही वाईट कधी दिसणार नाही. कोणाबद्दलही कधीही वाईट विचार करू नका. पहिल्यांदा त्याला जोखून घ्या. त्याचा जर असा काही अनुभव आला असेल तर त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. हेच या गोष्टीमधून आपल्याला शिकायला मिळतं. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात असे चांगले प्रयत्न नक्की केले पाहिजेत. चांगल्या चांगल्या गोष्टी वाचा आणि त्या रेकॉर्ड करा. कशी वाटली आजची गोष्ट? पुन्हा अशीच एक नवीन गोष्ट घेऊन आपण उद्या भेटूया. तोपर्यंत टाटा.